ओके ओके. सो सगळ्यात प्रथम वेलकम वन्स अगेन आपल्या मराठीच्या इन्स्टा लाईव्हवर. सगळ्यात पहिला क्वेश्चन, कशी आहेस तू? मी बरी आहे. मध्ये बरी नव्हते कारण मला कोविड झाला होता. मग ते लॉंग कोविडची एक बऱ्यापैकी रेंगाळत होती प्रोसेस. पण नाव आय एम फाईन आणि वॅक्सिनेशन पहिलं माझं झालं आहे आणि आय एम मच बेटर. थँक्यू. गुड तुम्ही गुड. आय होप विभागित तू बरा मन. आहेस आणि सगळे बरे आहेत. हो बघणारे हो, पण मी सगळे एकदम बरे व्यवस्थित, आहेत. एकदम फिट अँड फाईन. ग्रेट. विभागित तुला माझा आवाज क्लिअरली येतो आणि बॅकग्राऊंड नॉईज येत नाहीये ना? नाही, मला येतोय. नाही. तुला येतोय ना माझा? हो हो, मला व्यवस्थित येतो हा. तुझा, काहीच प्रॉब्लेम. ओके, ग्रेट. ओके. या. सो स्टार्टिंगला मी थोडस तुझ्या फ्लॅशबॅक मध्ये जाणार आहे की विभावरी देशपांडे ही कशी घडली आणि नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी तिचं कसं पदार्पण झालं, त्या बाबतीत थोडस पहिलं तुझं स्कूलिंग बद्दल सांग, किंवा तू नाटकात कशी आलीस त्याच्याबद्दल थोडस सांग. हा, माझा पुण्यात जन्म झाला. शिक्षण सगळं ओके. डेक्कन जिमखाना या परिसरात झालं आणि मुळात आपल्याला माहिती की पुणे हे त्या अर्थाने थिएटर, गाणं या किंवा इवन लिटरेचर या सगळ्या संदर्भात खूप संपन्न शहर आहे, पहिल्यापासून होतं. आणि माझा जन्म ज्या घरात झाला ते घरही अत्यंत अकॅडमिकली आणि लिटरेचर ओरिएंटेड होतं. माझ्या वडिलांचं पुस्तकाचं, माझ्या आजोबांनी सुरू केलेलं पुस्तकाचं दुकान आहे, इंटरनॅशनल बुक सर्व्हिस नावाचं. त्याचं वाव. 85 वर्ष जुनं दुकान आहे. जे माझ्या वडिलांनी 60 वर्ष चालवलं माझ्या आजोबांनंतर. त्यामुळे घरात कायमच उत्तमोत्तम लेखक, जर्नलिस्ट, गायक, कलाकार यांचं येणं जाणं असायचं. माझी आई मराठी काव्यात PhD होती. ती नाट्य समीक्षक होती. वाव. त्यामुळे घरात ते वातावरण होतच आणि आय थिंक आय एम व्हेरी लकी की मला ते खूपच, त्या अर्थाने ते ओरिएंटेशन आणि ते एक्सपोजर खूप लहानपणापासून खूप चांगल्या पद्धतीने मिळालं. आणि मला तो माझा सगळ्यात मोठा ठेवा आहे आणि तो सगळ्यात मोठा वारसा आहे असं मला वाटतं. कारण तुमची माती तशी घडत जाते. तुम्ही जिथे जन्माला खरं. येता आणि तुम्ही लहानपणापासून जे घेऊन वाढता. त्यामुळे मी त्या बाबतीत खूपच नशीबवान आहे असं म्हणेन मी. शाळा, कॉलेज खूप फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते मी. त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये होते. आणि मी शाळेत असतानाच मला सत्यदेव दुबे भेटले. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सत्यदेव दुबे, जे नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी आणि अशा अनेक दिग्गजांचे, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, या सगळ्यांचे ते गुरु आहेत. त्यांना मला अत्यंत कोवळ्या आणि फॉर्मेटिव्ह वयात माझी त्यांची भेट झाली. आणि सुरुवातीपासूनच कलेकडेच माझा ओढा होता. भाषा आणि गाणं, मी नाच शिकले, मी गाणं शिकले, शास्त्रीय संगीत शिकले अनेक वर्ष. पण दुबेजी भेटले आणि तेव्हा मला माझं ग्राउंड काय आहे, माझा कोर काय आहे, हे मला हळूहळू तिथे सापडलं. आणि मी लहानपणापासून आई बरोबर नाटक बघायला जायचे, कारण आई समीक्षिका होती आणि तिला कायम 2 पासेस मिळायचे आणि तिला कोणीतरी हवं असायचं बरोबर. त्यामुळे मी अगदी येईल ते नाटक बघायचं, प्रायोगिक, व्यावसायिक, कुठलीही नाटकं मी बघायचं जाऊन तिच्या बरोबर. आणि कुठेतरी मला असं वाटतं वाचण्यातनं, ऐकण्यातनं आणि बघण्यातनं आपण घडत जातो आणि कळत नकळत आपल्या वर ते संस्कार, चांगले वाईट सगळेच संस्कार होत असतात. त्यामुळे तो एक साहजिक माझा कल तिकडे होता. दुबेजी भेटल्यानंतर नाटक सुरू झालं. मग मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले. तेव्हा पुढची 5-6 वर्ष मी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, तेव्हा खूप स्पर्धा नसायच्या, पुरुषोत्तम फिरोद या 2 स्पर्धा वगळता. पण ओके. खूप वेगवेगळे प्रायोगिक ग्रुप्स होते. भिन्न भिन्न प्रकारचं नाटक करायचं. ते मग एकीकडे प्रवीण भोळे होता ललित कला केंद्राचा, तो एक खूप वेगळ्या पद्धतीचं नाटक करायचा. श्रीरंग गोडबोले आणि ग्रिप्स नाट्य चळवळ होती, जी अत्यंत वेगळंच थिएटर करायची. अतुल पेठे बरोबर मी काम केलं, जे अत्यंत भिन्न होतं. तर माझ्या सुदैवाने मी खूप वेगवेगळ्या प्रकारची अभिनय शैली, वेगवेगळ्या प्रकारचं नाटक, वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस, ह्या सगळ्या त्या 5-6 वर्षात खूप इंटेन्सली अनुभवल्या. आणि मी या तालमीहून त्या तालमीत, म्हणजे दॅट वॉज माय युथ. आणि आय थिंक त्यांनी खूप काही दिलंय मला. आणि तिथूनच तो एक साहजिक प्रवास माझा सुरू झाला. मग
त्याच सुमारास मी मास कम्युनिकेशन केलं, त्याच सुमारास टेलिव्हिजन सुरू झाला होता. म्हणजे हे जे इतर दूरदर्शन व्यतिरिक्त जे केबल टीव्ही इतर चॅनल्स आहेत, झी मराठी, हो अल्फा मराठी होतं तेव्हा. बरोबर. आणि आमचा जो नाटकाचा ग्रुप आहे, जिथे मला माझा नवराही भेटला, ते आम्ही त्यांनी सगळ्यांनी ऋषिकेश तर श्रीरंग, ऋषिकेश आणि आमचे आणखी 2 मित्र आहेत, त्यांनी मिळून इंडियन मॅजिक ही कंपनी सुरू केली आणि टेलिव्हिजनवर काम सुरू केलं. आणि मग मी रंगाबरोबर काम करतच होते, तर मी रंगाला असिस्ट करायला लागले. ऍज अन असिस्टंट डिरेक्टर आय स्टार्टेड वर्किंग. मी त्याच्याबरोबर लिहायला लागले आणि तिथून तो एक असा एक आपसूक प्रवास सुरू झाला. त्यामुळे नाटकाचं एक लॉजिकल एक्सटेन्शन म्हणून टेलिव्हिजन, आणि तिथूनच त्याच सुमारास नाटक काळ खूप महत्वाचा असतो तुमच्या आयुष्यात. कुठल्या काळात तुम्ही कुठल्या स्पेसमध्ये असता, तर त्याच सुमारास मराठी चित्रपट पण एक वेगळी कलाटणी किंवा वेगळ्या रस्त्यावर जाऊ पाहत होता. श्वास असं म्हणतात की तिथे सुरुवात झाली. आणि श्वासचा जो दिग्दर्शक आहे तो माझ्या मैत्रिणीचा नवरा, नीरजाचा, संदीप सावंत. त्यांनी सहज मला विचारलं की एक रोल आहे, तू करशील का? म्हणलं करीन. आणि मग श्वास झाला. आम्ही संजय सुरकरांना असिस्ट केलं होतं एका इंडियन मॅजिकाच्याच एका प्रोजेक्टमध्ये, आणि त्याच्यात एक मी छोटंसं काम केलं होतं. तर त्यांना अनपेक्षितपणे अरे ही पण चांगलं काम करते असं जाणवलं सुरकरांना. आणि 7च्या आत घरात मध्ये त्यांनी मला कास्ट केलं. अँड देन सो ऑन अँड सो फोर्थ. गोस ऑन, जर्नी गोस ऑन. जसं आता तू उल्लेख केला होता ग्रिप्स. ग्रिप्स ही एक जर्मन चळवळ आहे, त्याच्या बाबतीत थोडं सांग. आणि पुण्यात महाराष्ट्र कल्चरल सेंटरचं जे सुदर्शन रंगमंच आहे किंवा हिरा हो. वगैरे, तर तिथून तुम्ही एक प्रायोगिक नाटकांमधनं तुम्ही एक्सपेरिमेंटल थिएटर करत असता. तर आजच्या जगात म्हणजे आपण खूप प्रॅक्टिकल असतो की आपल्याला त्याच्यातनं काय मिळेल हे जास्त असतं, पण ते कुठंतरी बाजूला ठेवून नवोदित कलाकारांना घेऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन तू पूर्णपणे त्यांना म्हणजे जेव्हा तू म्हणजे काम करत नसतेस तेव्हा डेडिकेटेडली तू त्याच्यात असतेस. तर ती प्रोसेस कशी होती किंवा ते काय एक्झॅक्टली आहे कन्सेप्ट, ती जर आपल्या प्रेक्षकांना सांगावी भारत. आता ग्रिप्स थिएटर विषयी अगदी थोडक्यात सांगायचं तर जर्मनीमध्ये 60च्या दशकात ही नाट्य चळवळ सुरू झाली, ज्याच्यामध्ये लहान मुलं आणि यंग अडल्ट यांना केंद्रस्थानी ठेवून, म्हणजे हा प्रेक्षक, हा टार्गेट ऑडियन्स केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी त्यांचं नाटक करायला सुरुवात झाली. आणि तोपर्यंत बालनाट्य हे एका इव्हन जर्मनीमध्ये एका फॅन्टसी हाच एक जॉनर होता जो एक्सप्लोर केला जायचा, की भूतखेत, जादू, परी, राक्षस, जे अतिशय एंटरटेनिंग आहे. अख्खं डिझनी त्यावर उभं आहे, पण तेवढ्या पुरतच एंटरटेनमेंट, लहान मुलांची एंटरटेनमेंट सीमित होती. तर ग्रिप्स थिएटरनी एक वेगळा विचार आणला आणि थिएटर या माध्यमातून मुलांना त्यांच्या रोजच्या जगण्यातले, त्यांच्या आयुष्यातले प्रश्न, त्यांचे अनुभव आणि त्यांचं विश्व हे थिएटर या माध्यमातून कसं उभं करता येईल, आणि त्यांच्या छोट्या छोट्या स्ट्रगल्स जे आपल्याला छोटे वाटतात पण त्यांच्यासाठी खूप मोठे असतात, त्या स्ट्रगल्सना कुठेतरी वाचा कशी फोडली जाईल. किंवा आपण साधारणपणे म्हणतो की मुलांचा व्हॉइस जो रोजच्या जगण्यामध्ये लहान, आणि हे 60च्या दशकात म्हणजे तेव्हा सामाजिक परिस्थिती वेगळी होती की लहान मुलाला साधारण मी सांगतो ऐक आणि जास्त आगाऊपणा करू नकोस अशाच पद्धतीने डॉमिनेट केलं जायचं. त्या अर्थाने लोकशाही, डेमोक्रेटिक वातावरण मुलांच्या भोवती नसायचं. अशा परिस्थितीमध्ये मुलांना त्यांचा आवाज, त्यांचा ज्याला आपण व्हॉइस म्हणतो, किंवा त्यांची स्पेस क्रिएट करण्यासाठी ग्रिप्स थिएटरची नाटकं केली जायची, ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यातले प्रश्न या नाटकाच्या माध्यमातून मांडले जायचे. आणि त्या चळवळीने लगेचच खूप जोम धरला. आणि 90च्या दशकात मोहन आगाशांना ती चळवळ, ते बर्लिनला काही वेगळ्या कामाने गेले असताना त्यांना फॉल्कर लुडविश हे ग्रिप्सचे जे आद्य जनक आहेत, मुळात ते स्वतः नाटककार आहेत, ते जेव्हा भेटले तेव्हा आगाशांना वाटलं की हे खूप रेलेव्हंट आहे आपल्याकडे आणि खूप छान पद्धतीने हे भारतात होऊ शकतं आपल्या सोशो कल्चरल इथॉस मध्ये. म्हणून मग त्यांनी ही चळवळ भारतात आणली. आणि त्या काळात त्यावेळेचे जे तरुण नाट्यकर्मी होते
असे काही नाट्यकर्मी त्यांनी एकत्रित केले, ज्यामध्ये पुण्यात थिएटर अकॅडमीचे श्रीरंग गोडबोले होते, दिल्लीचा ग्रुप होता, त्याच्यानंतर कर्नाटकातला बंगलोरचा ग्रुप होता, कोलकाताचा ग्रुप होता. असं त्यांनी वेगवेगळ्या प्रांतातनं काही लोक एकत्र आणले आणि त्यांचं एक वर्कशॉप घेतलं आणि तिथून ती चळवळ सुरू झाली. काही ठिकाणी दिल्लीमध्ये काही काळ ती झाली, पण तिने तेवढा जोर नाही धरला जेवढा आपल्याकडे धरला. म्हणजे 86 साली आपण पहिलं नाटक केलं आणि आज 2021 म्हणजे 2020 पर्यंत आपण तालमी सुरू केल्या होत्या, पण पॅन्डेमिकमुळे ते अनफॉर्च्युनेटली होऊ शकलं नाही. नाव वी आर होपिंग की वी विल स्टार्ट. सो बेसिकली आणि ते इथेही ते नाटकं फार म्हणजे मला आठवते मी 6 वर्षाची होते, 7 वर्षाची होते जेव्हा मी पहिल्यांदा ग्रिप्सचं नाटक पाहिलं, जे रंगाने लिहिलं होतं. सो आय वॉज दी ऑडियन्स. आणि आता माझी मुलगी नाटक पाहत 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 आता ती 16 वर्षाची झाली आणि आता ती नाटकात काम करेल. सो इट्स अ डबल सर्कल दॅट इज कम्प्लिटेड. त्यामुळे इतकी ती चळवळ वेलकम केली गेली. पण तू म्हणतोस त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की त्याचं स्ट्रक्चर कायम प्रायोगिक नाटकाचंच राहिलं आज तागायत. त्यामुळे कितीही चांगलं नाटक केलं असलं तरी त्याचे अगदीच सुरुवातीच्या काही नाटकांचे खूप प्रयोग झाले, कारण तेव्हा सिच्युएशन खूप वेगळी होती. टेलिव्हिजन हे माध्यम त्या अर्थाने अस्तित्वात नव्हतं, म्हणजे इतकं ते हे नव्हतं. आणि ऍक्टर्सची, टेक्निशियन्सची एक कन्सिस्टंट कमिटमेंट मिळू शकायची. आजच्या प्रायोगिक नाटकाला ओव्हरऑल जो चॅलेंज आहे तो चॅलेंज आता ग्रिप्सच्या चळवळीलाही आहे, की कन्सिस्टंटली त्याचे प्रयोग नाही होऊ शकत. म्हणजे उत्तम नाटक आम्ही करतो पण 25 प्रयोगही एका नाटकाचे त्या मनाने होत नाहीत. आणि आता आम्ही त्यातनं काही वेगळा मार्ग शोधतो आहे आणि रेपर्टरी सिस्टीमनी काही लोक एकत्र येऊन कन्सिस्टंटली वर्षभर त्याच्या शाळांमधनं प्रयोग होतील आणि सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी शोज होतील, आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चळवळ पोचेल, ही नाटकं पोचतील. आता जे पुणे सेंट्रिक सगळं आहे ते थोडंसं ओपन करून मुंबई, कोल्हापूर, जिथे कुठे औरंगाबाद, सातारा, जिथे कुठे ज्याला कोणाला हे नाटक, गोवा, अशा काही लोकांशी असोसिएट करून जिथे नाटक आधीच एनिवे नाटक होतं तिथे ही चळवळ जास्तीत जास्त करण्याचा, त्या चळवळीचा आशय आणि त्याची मांडणी काळाबरोबर अधिकाधिक कशी बदलत जाईल आणि कंटेम्पररी कशी होऊ शकेल हा प्रयत्नही आम्ही करतो आहोत आणि लेट्स होप त्याला यश येईल. आणि नक्कीच यश येईल. या अनुषंगानेच मला विचारायचं होतं की प्रोजेक्ट आदिती एक सारखा एक खूप वेगळी कन्सेप्ट, रियालिटी शोजच्या रिलेटेड कन्सेप्ट होती. तर हे प्रायोगिकवर तुम्ही करताय बरोबर आहे, पण प्रायोगिकवर तुम्हाला तेवढा साजेसा ऑडियन्स मिळत नाही. तर तेच तुम्ही कमर्शियली का नाही ट्राय करत, किंवा तसं काही तुमचं आहे का थॉट प्रोसेस की कमर्शियली आपण ह्याला नाही, निश्चित आहे. जेणेकरून अगदीच. म्हणजे आता ती थोडीशी ती जशी पॅरलल सिनेमा आणि कमर्शियल सिनेमा ही जी एक सॉलिड सीमारेषा होती अनेक वर्ष, ती आता हळूहळू धूसर होतीये. तसंच आता अनेक उत्कृष्ट एका अर्थाने प्रायोगिक आणि व्यावसायिक म्हणजे काय असं, तर प्रायोगिक रंगभूमीवर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वेगवेगळे प्रयोग करून पाहता येतात. प्रायोगिक रंगभूमीवर अर्थार्जन आणि व्यवसाय ही गोष्ट तेवढी स्ट्रॉंग नसते. म्हणजे तो एखादा प्रायोगिक ग्रुप असेल तर तो त्याच्या स्वतः सस्टेन होण्यापुरते पैसे जरी त्याला मिळाले की या नाटकातून आलेले पैसे मी पुढच्या नाटकाच्या प्रोडक्शन मध्ये टाकीन, तरी तो प्रायोगिक ग्रुपचं यश आहे, सक्सेस आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना वेगळे आशय, वेगळे विषय, वेगळी स्ट्रक्चर्स ह्याचे प्रयोग करून पाहण्याची मुभा आणि स्पेस जास्त असते इन कम्पॅरिझन विथ व्यावसायिक नाटक, ज्याच्यामध्ये मुळात तो ज्याला व्यावसायिक म्हणलं तो व्यवसाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ते नाटक पाहणं, त्याचे जास्तीत जास्त प्रयोग होणं आणि त्याच्यातनं अर्थार्जन होणं हा त्याचा मूळ फोकस असतो. त्यामुळे खूप एक्सपेरिमेंटेशन तिकडे होत नाही. साधारणपणे ज्या प्रकारची नाटकं चालतात, ज्या प्रकारची नाटकं प्रेक्षकांना सहज बघायची असतात, तीच नाटकं होत राहतात. ह्याला खूप उत्कृष्ट मध्ये संगीत देवबाभळी सारखं एक स्ट्रॉंग एक्सेप्शन आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आशय आणि विषय व्यावसायिकवर केला गेला आहे. असेही आहे, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे हा प्रयत्न निश्चित आहे आणि त्या दृष्टीने आम्ही विचारही करत आहोत अनेक वर्ष गेली की हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते व्यावसायिक रंगभूमीवर व्हावं का,
जेणेकरून त्याचं बरं. स्ट्रक्चर वेगळं असेल, त्याची कॅल्क्युलेशन्स वेगळे असतील. पण परत थोडासा डिसएडव्हान्टेज इथे आमचा आतापर्यंत असा आहे की प्रायोगिक ग्रुपमध्ये जे लोक काम करतात ते आयदर विद्यार्थी असतात किंवा ते त्यांचे स्वतःचे वेगवेगळे काही व्यवसाय असतात. कोणी शिक्षक आहे आमच्याकडे, कोणी वकील आहे, कोणी बिझनेसमन आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला वेळ फार मर्यादित असतो. आणि व्यावसायिक नाटक म्हणल्यावर त्याचे दौरे, त्याचे प्रयोग हे खूप वेगळं गणित असतं, ज्याला तुम्हाला व्यावसायिक नटच आवश्यक असतात. आता ही प्रायोगिक वरची संहिता व्यावसायिक वर होण्याचेही अनेक उदाहरणं आहेत आणि ती यशस्वी झाल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे तसं निश्चित करता येईल, पण त्या पद्धतीचा पाठपुरावा आमच्याकडनं इतक्या वर्षात केला गेला नाहीये. ह्याच्यात दोष कोणाचाच नाही, असला तर आमचाच आहे. पण तो विचार नक्की आहे आणि आम्ही तो प्रयत्न निश्चित करणार आहोत येत्या काही वर्षात. म्हणजे लवकरच गरीबचे काही नाटकं कमर्शियली प्रेक्षकांना बघायला म्हणजे मिळतील. निर्मात्यांनी तसा निर्माताही मिळणं आवश्यक आहे की जो त्या पद्धतीचं नाटक व्यावसायिक वर करायला तयार होईल. आणि नाहीये तसंही नाहीये, तसं परस्यू केलं गेलं नाहीये, जे आम्ही करू निश्चित. ओके. विभावताई, आता आपण तुझ्या करिअरकडे जाऊयात. चित्रपट, हरिश्चंद्राची फॅक्टरी मधला तुझा सरस्वतीचा रोल असो किंवा नटरंग मधला तुझा लक्ष्मीचा रोल असो, काय म्हणजे व्हेरिएशन्स, प्रत्येक भूमिकेत तुझ्या वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. हे तू कसं, म्हणजे हे कॅरेक्टर्स कसे बिल्ड करते किंवा तुझं काय एक माइंडसेट असतो की बाबा आपण कसं ते परफॉर्म केलं पाहिजे किंवा काय, त्याच्या बाबतीत आम्हाला थोडंसं सांग. तुला अगदी खरं विचारशील तर मी कुठल्या थिएटर स्कूल, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा FTI ह्या कुठल्या ह्याची ग्रॅज्युएट नाहीये. मी शिकले नाही तिथे. शिकायला आवडलं असतं मला, पण मी नाही शिकले. त्यामुळे दुबेजींकडनं मी जे शिकले आहे त्या व्यतिरिक्त कुठलं स्ट्रक्चर्ड प्रशिक्षण माझ्याकडे नाहीये. पण प्रत्येक प्रशिक्षण असो नसो, मला असं वाटतं की प्रत्येक नट स्वतःची एक काहीतरी प्रोसेस आणि मेथोडॉलॉजी बिल्ड करत असतो, जी त्याच्या अंगीभूत जे गुण असतात, जी टॅलेंट असते त्याच्या पलीकडे जाऊन त्याची आयुष्य जगण्याची, त्याची विचार करण्याची, त्याची कुठल्याही घटनेला किंवा आयुष्याला सामोरं जाण्याची जी माणूस म्हणून असलेली प्रक्रिया असते, तीच बऱ्यापैकी प्रक्रिया त्याच्या अभिनय करण्याच्या पद्धतीत किंवा रोल तुझे म्हणतोयस अप्रोच करण्याच्या पद्धतीत असते. तर मी माझं त्याच्यातलं अत्यंत बेसिक लॉजिक किंवा माझी प्रोसेस असं म्हणशील जर काही असेल तर ती अशीच आहे की मी काहीही करत असताना त्याच्यात, त्या भूमिकेत, त्या व्यक्तिरेखेत आणि माझ्यात कुठला एक समान धागा आहे तो शोधण्याचा प्रयत्न करते. कधी तो समान धागा सहज मिळतो कारण ती व्यक्तिरेखा तुम्ही जे आहात त्याच्या अतिशय जवळ जाणारी असते. पण कधी कधी ती तुमच्यापेक्षा खूप वेगळी असते. उदाहरणार्थ नटरंग मधली दारकी ही माझ्यापेक्षा, किंवा इव्हन बालगंधर्व मधली लक्ष्मी आणि इव्हन सरस्वती हरिश्चंद्राची फॅक्टरी मधली, या माझ्यापेक्षा, मी जी आहे माणूस म्हणून, ह्याच्यापेक्षा खूप वेगळ्या भूमिका आहेत. पण मग मला त्याच्यामध्ये काय मिळू शकतं? मला एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून मला काय धागा मिळतो त्या भूमिकेशी? उदाहरण सांगायचं झालं तर आता हा हरिश्चंद्राची फॅक्टरीच्या वेळेचा हा खूप मोठा आमचा स्ट्रगल होता की मला हा सतत प्रश्न पडायचा. मी परेशला म्हणायचे की ही सगळ्याला बाई हो कसं म्हणते? दागिने विकतोयस का तू दागिने विक, घरातल्या वस्तू विकतोयस का तू घरातल्या वस्तू विक, तुला मला एडिटिंग शिकवायचंय का तर तू मला एडिटिंग शिकव, तू मला कॅमेरा हँडल करायला शिकवणारस का तर तू कॅमेरा हँडल कर. सगळ्याला ती हो म्हणते. फक्त एकच मुद्दा, जेव्हा फाळके जेव्हा तिला म्हणतात की तू तारामतीचा रोल कर, ऍक्टिंग कर, तेव्हा ती मात्र अत्यंत स्ट्रॉंगली आणि फर्मली त्याला सांगते की मला हे जमणार नाही. अदर दॅन दॅट ती प्रत्येक गोष्ट त्याची ऐकते. अगदी ती गरोदर असताना तो लंडनला जायचं असं फाळके म्हणतात तर ती जा म्हणते त्यांना, किंवा मी त्याला विचारतच नाहीत तिला, हा मुद्दा वेगळा. पण माझ्या आजच्या स्त्री म्हणून किंवा बायको म्हणून ज्या काही कल्पना आहेत, ज्या इंडिव्हिज्युअलिझम म्हण किंवा फेमिनिझम इज अ बिग वर्ड, पण माणूस म्हणून माझे जे विचार आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. तर मला असं व्हायचं की काय अर्थ आहे? ती कधीच कसं म्हणत नाही की ह्याला काय अर्थ आहे, तुम्ही मला विचारलंच नाही काही वगैरे. तर परेश मला कायम म्हणायचा की तू त्या स्त्रीमध्ये, त्या बाईमध्ये एका
खरेपणाने काम करणाऱ्या माणसावरचा विश्वास आणि त्याच्या विचारावरचा आणि त्याच्या ध्येयावरचा तिचा विश्वास असं का नाही बघत. जस्ट हॅव्हिंग द फेथ इन द मॅन यू लव्ह. मग तो कदाचित खुळा पण असेल, कदाचित तो फसेल पण माझा माणूस म्हणून त्याच्यावर विश्वास आहे, कारण तो माणूस म्हणून माझा आहे. हा विचार तू का नाही करत. मग कुठेतरी कदाचित तुला कॉमन धागा तुझ्या जगण्यात सापडेल. तर मी तो धागा माझ्या ह्याच्यात शोधला की माझं लग्न झालं तेव्हा माझ्या नवऱ्याने धंदा सुरू केला होता नुकताच. त्याला 2,000 रुपये 3,000 रुपये काहीतरी पगार होता स्वतःचा, उदाहरणार्थ. तुला ऐकू येतंय माझं का लिंक गेली? एकदम व्यवस्थित. तर हा फेथ आहे की ओके, हे जे ऍडव्हेंचर आहे आपलं, आणि त्याच्यामध्ये एक भाबडेपणा पण होता. माझ्यातही भाबडेपणा होता तो वयाच्या 22व्या वर्षी जेव्हा मी हा निर्णय घेतला. तर तो भाबडेपणा, तो इनोसन्स, ती नायव्हिटी आणि त्याबरोबर येणारी काहीही आलं तरी मी ते एकमेकांच्या साथीने आम्ही ते फेस करू, हा एक भाबडा विश्वास हा माझ्यातही होता त्यावेळी म्हणजे जेव्हा मी लग्न केलं त्यावेळी. तो विश्वास असेल का तिच्यात, तो धागा मला सापडला. आणि त्यातनं, त्या सिम्प्लिसिटीतनं एक किंवा त्या नायव्हिटीतनं एक कन्व्हिक्शन आली, एक विश्वास आला. आणि तो सरस्वतीचा धागा मला शेवटपर्यंत घेऊन गेला. असे तुला प्रत्येक भूमिकेत, प्रत्येक व्यक्तिरेखेत कितीही ते तुझ्यापासून माणूस म्हणून वेगळी असली तरी ते धागे तुला सापडतात. कधी ते सहज सापडतात, कधी तुला ते शोधावे लागतात. आणि ते सापडले, तो एक धागा सापडला की तू त्याला परकाया प्रवेश असं म्हणतात, फार इट्स अ बिग वर्ड, पण तरी तू तेच करतेस. आणि मग तू त्या व्यक्तिरेखेचा विचार करायला लागतेस आणि तू सगळ्याचा विचार तिच्या दृष्टीने आणि तिच्या नजरेतून करायला लागतेस किंवा लागतोस. आणि मग तुझ्याकडे कॉस्ट्युम असतो, तुझ्याकडे त्याची एक बॉडी लँग्वेज असते, त्याचा व्हॉइस तुला सापडतो. अँड देन इट्स अ प्रोसेस. पण मुळात ती सायकॉलॉजी, आणि मी कुठेतरी मला असं वाटतं की मी सायकॉलॉजी, BA सायकॉलॉजी केलंय, तर त्यांनी फार मला सायकॉलॉजीमध्ये इन्साइट आहे असं माझं म्हणणं नाहीये, पण लिहिताना सुद्धा किंवा अभिनय करताना सुद्धा कुठेतरी सायकॉलॉजी समजून घेण्याची जी एक नैसर्गिक प्रक्रिया होते ती लिखाणात आणि अभिनयात अनेकदा मी आता उदाहरणार्थ झूम नावाची आता मी भाडीपाची एक वेब सिरीज केली, ती पण व्यक्तिरेखा माझ्यापेक्षा अत्यंत वेगळी होती. पण त्याच्यात मला आईची सायकॉलॉजी मिळाली की माझी आज मुलगी 16 वर्षाची आहे, जेव्हा ती कॉलेजमध्ये जाईल आणि जेव्हा ती रात्री उशिरापर्यंत येणार नाही एखाद्या दिवशी, तर तेव्हा माझं काय होईल. मी कितीही अत्यंत स्वतंत्र आणि प्रोग्रेसिव्ह आई असले तरी मला असं वाटेल की कोणाबरोबर गेली आणि असा कुठला तरी वेगळाच मुलगा हिला सोडायला आला, किंवा जे काय आई म्हणून माझं होईल तेव्हा, इन अँटिसिपेशन ऑल्सो आय एम सेइंग, ती सायकॉलॉजी मला त्या बाईची समजली. आणि मग माझ्यापेक्षा इतकी भिन्न ती आई आहे तरी सुद्धा ती मला तिचा व्हॉइस सापडला. आय थिंक दॅट इज प्रिटी मच द प्रोसेस एव्हरी ऍक्टर फॉलोज. माझं काही फार वेगळं नाहीये. विभावरी, जसं आता तू मेन्शन केलं लेखनाचं, तू एक लेखक पण आहेस, हे मला वाटतं क्वचित खूप कमी जणांना माहिती आपल्या प्रेक्षकांना. लेखक म्हणून मी लेखक म्हणून काम जास्त केलं आहे. जास्त केलं, खरंच खूप जास्त केलंय. मला त्याच्याच अनुषंगाने विचारायचं आहे की लेखक म्हणून तू पात्र क्रिएट करत असतेस किंवा त्या पात्राची स्टोरी बिल्डअप करत असतेस, तर ती एक वेगळी थॉट प्रोसेस असते. आणि जेव्हा तू काम करत असतेस ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून, तेव्हा एक वेगळ्या थॉट प्रोसेसने तू चालत असतेस. तर ह्या दोन्हीचा सांगड तू कसा घालतेस आणि कसं तू हे करतेस, वर्कआउट करतेस त्याच्याबद्दल सांग. नाही, मला वाटतं की परत ती प्रोसेस फार वेगळी नाहीये. फक्त तुम्ही जे लिहित असता तेव्हा तुम्ही तुमच्या 5, 7, 10, 11, 12 ज्या काय तुमच्या व्यक्तिरेखा असतील त्या सगळ्यांचा माणूस म्हणून विचार करत असता आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ती हरेक भूमिका, हरेक व्यक्तिरेखा तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडत असता, त्याची वेगळी भाषा शोधत असता. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुझा लेखक म्हणून एक व्हॉइस असतो. खरंय. मग कदाचित तो व्हॉइस त्यापैकी कुठल्या तरी एका व्यक्तिरेखेचा असेल, ज्याला आपण काहीतरी त्याला काय म्हणतात, इथे खूप लेखक आहेत, सुरुद गोडबोले, निखिल महाजन वगैरे.
हो. मी आणि फॉर्च्युनेटली आर यू ड्रिंकिंग लस्सी वगैरे असा एक महत्वाचा प्रश्न सुरू नो सुरू इट्स जस्ट वॉटर. तर इथे लेखक आहेत ते जास्त तुला चांगलं सांगू शकतील माझ्यापेक्षा. पण रायटर्स माउथपीस असं एखादी व्यक्तिरेखा असते जी जिथे तुझा तो लेखक त्याचं जे म्हणणं आहे त्याचा जो टेक आहे त्याविषयी बोलत असतो. जेव्हा तू अभिनेत्री म्हणून काम करतेस तेव्हा तू प्रामुख्याने त्या एका कॅरेक्टरचा विचार करतेस. मला असं वाटतं की व्यक्त होण्याची ही दोन वेगळी वेगळी माध्यमं आहेत. आणि अगदी मला खरं विचारशील तर एवढा अभ्यासपूर्ण उत्तर मी तुला देऊ शकणार नाही, कारण अनेक गोष्टी इन्स्टिंक्टवर होतात. आता मी कथा लिहिते तर अनेकदा कथा लिहून झाल्यानंतर जी मला असं वाटतं की नाटक लिहिताना त्याच्यात खूप बऱ्याच प्रमाणात एक क्राफ्ट असते. सिनेमा लिहिताना तर ते एक तांत्रिक माध्यम आहे, त्यामुळे त्याच्यात खूप महत्वाची क्राफ्ट असते. त्या तुलनेने कथालेखन हे माझा अनुभव आहे हे जास्त इन्स्टिंक्ट वर जास्त होतं. कविता तर आणखीनच जास्त इन्स्टिंक्ट वर लिहिली जाते. मी अनेकदा लिहून झाल्यानंतर परत वाचताना हे मीच लिहिलंय का असाही प्रश्न पडतो की अरे हे मला कधी सुचलं किंवा हे मी कधी लिहिलं. तर मला असं वाटतं इन्स्टिंक्ट पण खूप काम करते त्याच्यामध्ये. आणि अनुभव ही पण एक खूप मोठी गोष्ट असते की वेगवेगळ्या माध्यमांसाठी लिहिताना तुम्ही आता टेलिव्हिजनसाठी लिहिताना तुम्ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने लिहिता किंवा नाटक लिहिताना अनेक हे असतात. तर तू काय देर इज नॉट वन सिंगल प्रोसेस ऍटलिस्ट व्हॉट आय फील. तो सूर त्या माध्यमात तुला सापडत जातो, अभिनेत्री म्हणून पण आणि लेखिका म्हणून पण. त्यामुळे मी अशी खूप डायरी घेऊन बसते असं होत नाही. पण शक्यतोवर लिहिताना माझ्या कोण व्यक्तिरेखा आहेत त्या जेवढ्या जास्त मला चांगल्या मला समजतील आणि मी त्या जास्त एक्सप्लोअर करू शकेन त्या जेव्हा मला मिळतात तेव्हा त्या कशा वागतील हे आपसूक लिखाणात उतरत जातं. अनेकदा माझ्यावर असा मी श्रीरंग गोडबोल्यांबरोबर खूप एकत्र लिहिते तर त्याचा तो मला अनेकदा आरोप माझ्यावर करतो किंवा आरोप म्हणजे टीका माझ्यावरही करतो की तुझ्या सगळ्या ज्या भूमिका व्यक्तिरेखा असतात त्या तुझ्यासारख्या असतात. मग स्त्रिया असतील तर त्या सगळ्या अत्यंत जस्टिस ओरिएंटेड फेमिनिस्टिक अमकढमक अशा असतात. तर यू डोंट गिव्ह अ चान्स टू युअर कॅरेक्टर्स टू बी देमसेल्व्स. तर असे काही माझे दोषही आहेत सुरुवातीच्या काळात जास्त होते ज्यावर मी हळूहळू प्रयत्न करत आय हॅव बीन वर्किंग ऑन दॅट. पण मला असं वाटतं की इट्स अ प्रोसेस, इट्स अ डिफिकल्ट प्रोसेस बट इट्स अ ब्युटिफुल प्रोसेस जी करण्याचा मी प्रयत्न करते. आपण प्रेक्षकांचे काही प्रश्न घेऊ. एक स्वामिनी म्हणून होत्या, त्यांचा एक प्रश्न होता की चिंटू ह्या चित्रपटात तुझी व्यक्तिरेखा साकारली होतीस त्याच्याबद्दल थोडस सांग. आणि एक दुसरा प्रश्न असा भक्ती यांचा आहे की नवीन लेखनाबद्दल काय सांगाल असा हा प्रश्न. भक्तीला ओळखते मी. भक्ती मीच नवीन लेखक आहे त्यामुळे अजून नवीन लेखकांविषयी नाही. मला असं वाटतं की लिहिताना मुळात ते तेवढं कंपल्सिव्ह पण असणं आवश्यक आहे की मला लिहावं असं वाटणं. अर्थात तुम्ही जेव्हा टेलिव्हिजनसाठी रायटर म्हणून काम करता तेव्हा मला सुचलं नाही वगैरे अशी मुभा तुम्हाला नसते, ही लक्झरी नसते, कारण तिथे शूटिंग चालू असतं आणि ईपी फोन करून तुम्हाला माझा स्क्रीन प्ले भेज दो म्हणत असतो. पण शिस्त, सराव आणि पुन्हा 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 लिहिण्याची तयारी, जे आपण लिहिलंय ते मोडून तोडून, स्वतः मोडून नाही तर समोरचे मोडतातच ज्यांना आपण ऐकत होते. तर ते कधी कधी ते असं होतं की इट इज लाईक ब्रेकिंग युअर ओन हार्ट ओव्हर अँड ओव्हर अगेन. कारण आपण लिहिलं की आपण ते आपला सगळं आतलं बाहेर काढून दिलेलं असतं. ते दरवेळेला चांगलं असतं तसं नाही, फार कमी वेळा ते हा असं असतं. त्यामुळे वारंवार ते करत राहणं, ते जे लिहिलं आहे ते मोडून नव्याने ते लिहित राहणं, त्याचा सतत सराव करणं, आज व रोज लिहिणं. मी लिहित नाही आज व रोज, माझी खूप इच्छा आहे पण अनलेस इट इज असाइन्ड माझ्याकडनं ते होतच असं नाही. पण कुठेतरी ट्रूथ शोधणं हे तुमच्या प्रत्येक लिखाणात असावं असं मला वाटतं. अनेक माध्यमांसाठी आपण व्यवसाय म्हणून लिहित असतो, आपण अनेक कारणांनी लिहित असतो. पण कुठल्याही कारणाने लिहित असताना ते सत्य काय आहे माझं, माझ्या आजूबाजूच्या जगाचं, हे सत्य शोधणं, त्या सत्य शोधण्याचा प्रयत्न करणं आणि मग ते शेअर करण्याचा प्रयत्न करणं, कुठलंही एनी जॉनर ते असावं असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहणं, थकून न जाता. मला अनेक लोक मला खूप सुचतं पण मला लिहिताच येत नाही तर मी कसं लिहू, तर
ह्याला एकच उत्तर असतं की तू लिहून बघ आणि ते फेकून दे आणि मग परत तर लिहावं असं मला खूप सुचतं पण लिहिता येत नाही. तर मला पण खूप सुचतं, त्यातलं मी 5%च लिहिते. सो इट्स फाईन असं मला वाटतं. पहिला काय प्रश्न होता आधीचा? आणि चिंटू. पहिला हा, स्वामींचा कॅरेक्टर. चिंटूचा प्रश्न होता. हो. आता चिंटूचं कसं आहे, मी लहानपणापासून चिंटू वाचतेय आणि ते वी ऑल, इट हॅज अ व्हेरी स्पेशल प्लेस इन ऑल आवर हार्ट्स. ती आई आहे, ती साधी एक गोड आपल्या छोट्या मुलाची काळजी घेणारी सर्वसामान्य आई आहे. त्यामुळे त्याच्यातला आईपणा शोधणं, जो फॉर्च्युनेटली मी ज्या चिंटूत काम केलं तेव्हा माझी मुलगी त्याच वयाची होती. त्यामुळे इट वॉज, आणि मी लेखिका पण आहे, मी आणि रंगानी चिंटू लिहिला आहे एकत्र. त्यामुळे ती संहिता पण माझ्या अगदीच जवळची होती, त्याचे संवाद मी लिहिले होते. त्यामुळे ती आई होणं एवढंच त्याच्यामध्ये करायचं होतं आणि ते मला असं वाटतं फार सहज झालं त्या काळात, कारण मी स्वतः त्या वयाच्या मुलीची आई होते. आपल्याला अमोल म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न आहे, कमांडो मधील आईची भूमिका बद्दल काय सांगाल? अरे बापरे, आय एम ग्लॅड समबडी हॅज सीन इट. छान, म्हणजे तो छोटाच एक सीन होता कमांडो मध्ये, पण तो खूपच इंटेन्स सीन होता. आणि अशी आई मी आजूबाजूला कधीच पाहिली, जिचा मुलगा अतिरेकी झाला आहे. त्यामुळे इट इज फार अवे फ्रॉम माय रियालिटी. त्याच्यामध्ये असं आहे, जे अनेकांनी पाहिलं नसेल, पण ती अशी एक आई आहे जिचा मुलगा धर्म बदलतो स्वतःचा, मुसलमान होतो आणि तो अतिरेकी होतो. आणि ती लोअर मिडल क्लास फॅमिलीतली आई असते. आणि तिला जेव्हा तिचा मुलगा गायब झालाय तिला माहिती असतं, कुठे असं तिला माहित नसतं, पण जेव्हा तिला कळतं की तिला पासपोर्ट दाखवला जातो की हा तुझा मुलगा आहे आणि तो मुसलमान आहे आणि तो या संस्थेचा जिहादी आहे, तर तिला ऑफकोर्स शी शॉक्ड आणि शी इज इन अ डिनायल. तर मला त्याच्यामध्ये काय आवडलं त्याच्यामध्ये, की अर्थात तो चॅलेंजिंग होता, पण त्याच्यामध्ये ती असं म्हणते आई की तू मुसलमान झालास याविषयी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तू अतिरेकी झालायस आणि तू व्हायलंट आहेस आणि तू काही लोकांचा जीव घ्यायला निघालायस, ही गोष्ट माझ्यासाठी खूप पेनफुल आहे. आणि मला ती त्याच्यातली गोष्ट खूप हे वाटली की एक अत्यंत सामान्य स्त्री, एक इतका मोठा, ज्याला आज आपण इंटेलेक्च्युअल लिबरल म्हणतो, सेक्युलर म्हणतो, ते एक बाई, एक साधी बाई हा विचार करते की तू मुसलमान झालास, तू हो, कुठलाच धर्म वाईट नसतो, पण तू हे. तर ह्युमॅनिटी त्या बाईमधली खूप स्ट्रॉंग होती माझ्यासाठी. आणि तो माझ्यासाठी खूप चांगला, म्हणजे अपार्ट फ्रॉम हर पेन अँड हर अँगर अँड हर हार्ट ब्रेक, हा थॉट माझ्यासाठी त्या कमांडो मधल्या आईचा खूप छान होता. विभावरीताई, तू टेलिव्हिजनसाठी एवढं लिहिलेलं आहेस, पण प्रेक्षकांची एक खंत आहे की आम्हाला विभावरीताई डेली सोप मध्ये जास्त दिसली नाही, तर का बरं? त्याचं नाहीच. का म्हणजे त्याची काही, मोस्टली त्याची खूप प्रॅक्टिकल कारणं आहेत की डेली सोप्स मुंबईत होतात शूट, आणि त्याची खूप मोठी टाइम कमिटमेंट असते. 25 दिवस, तुम्ही जर चांगली भूमिका लीड करत असाल तर 20-25 दिवस महिन्यातनं तुम्हाला शूटिंग करायला लागतं, दिवसाचे 12-12, 14-14 तास. माझी मुलगी पुण्यात आहे कायमच, नवरा मुलगी, माझं घर पुण्यात आहे, आणि मला ती लहान असताना 25 दिवस तिच्यापासून दूर मुंबईत घालवायचे नव्हते. हा एक मुद्दा. आणि मला खूप गोष्टी करायच्या होत्या कायमच, म्हणजे मला लिहायचं होतं, मला नाटक करायचं होतं, माझा नाटकाचा ग्रुप आहे इथे. त्याच्यानंतर मला खूप वाचायचं असतं, मला खूप पाहायचं असतं, मला खूप काय काय करायचं असतं. आणि 25 दिवस अनेक गोष्टी एक्सप्लोर मला करायच्या असतात. त्यामुळे 25 दिवस महिन्यातनं ओव्हर अँड ओव्हर अगेन, वर्षानुवर्ष देणं, हे मला माझी जातकुळी नाहीये ती, माझा स्वभाव तो नाहीये ते करण्याचा. आणि मला असं खूप अरे हे कंपल्सिव्ह, हे मी केलंच, या सगळ्या माझ्या विचाराच्या आणि या सगळ्या माझ्या स्वभावाच्या विरोधात जाऊन नाही, हे मी आय हॅव टू डू दिस, असं कंपल्सिव्ह काही कधी माझ्या वाट्यालाही आलं नाही आणि मला कधी दिसलं नाही.
त्यामुळे मी केलं नाही, आज तागायत केलं नाही, पण यू नेव्हर नो. माझा माध्यमाविषयी तर काहीच तक्रार नाही, कारण मी वर्षानुवर्ष टेलिव्हिजनसाठी काम करते. माझा नवरा प्रोड्युसर आहे, त्यामुळे टेलिव्हिजन या माध्यमाविषयी मला संपूर्ण रिस्पेक्ट आहे. फक्त इट्स नॉट माय कप ऑफ टी ऍट द मोमेंट. पण पुढचं काहीच सांगता येत नाही, मी कधीच करणार नाही असंही कधी म्हटलं नाही. पण तुझं कप ऑफ टी जे आहे ते वेब सिरीज जास्त आहे असं दिसतंय आम्हाला. म्हणजे सॅक्रेड गिनीस मधली गायतोंडेची आईची भूमिका असू दे किंवा क्रिमिनल जस्टिस, ब्रीथ टू, सिटी ऑफ ड्रीम्स, ह्याच्यातले सगळे वेगवेगळे पात्र तू साकारलीस. आणि जसं तू लक्ष्मी, टिकली लक्ष्मी बॉब ही तुझं, तर ह्याच्या बाबतीत सांग ना. वेब सिरीज हे पूर्ण एक वेगळी कन्सेप्ट आहे, वेगळा जॉनर आहे तो, तर त्याच्यात काम करणं काय वेगळा एक्सपिरियन्स? मला असं वाटतं की खूप चांगलं एक माध्यम गेल्या काही वर्षात आपल्यासाठी ओपन झालंय, प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि कलाकारांसाठी सुद्धा. कारण तिथे जो अदरवाईज टेलिव्हिजन या माध्यमात एक्सप्लोर केला जात नाही, तो कॉन्टेंट आणि ती अभिनय शैली, ती ट्रीटमेंट, हे तिथे खूप एक्सप्लोर केलं जातं. आणि ह्या टेलिव्हिजनचे जे वर्षानुवर्ष जे नियम असं नाही, पण ती जी चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेरचा कॉन्टेंट केला जातो. आणि कुठलंही नवीन माध्यम जेव्हा एक्सप्लोर केलं जातं तेव्हा तिथे खूप देयर इज एन एक्सप्लोजन ऑफ पॉसिबिलिटीज, एन एक्सप्लोजन ऑफ आयडियाज, एन एक्सप्लोजन ऑफ कॉन्टेंट, ज्याच्यात चांगला वाईट सगळंच असतं. पण मला असं वाटतं की जे कुठली गोष्ट ज्या एक सेट गोष्ट मोडून नवीन काही शोधलं जातं तेव्हा मला ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. त्यामुळे मला ह्या माध्यमात, आणि परत त्याची अशी 12 महिन्याची रोज दिवसाची महिन्याच्या 25 दिवसाची कमिटमेंट पण नसते. शूट इट लाईक अ फिल्म. त्यामुळे अगदी तुमची प्रमुख भूमिका असेल तरी 4-5 महिने त्याचं शूटिंग होतं. आणि एक खूप मोठा प्रेक्षक आहे जो आता वेब स्पेस कडे वळला आहे. मी जे काय थोडं बहुत काम केलं ते हिंदीत केलं आहे, हिंदी. त्यामुळे त्याचा एक प्रेक्षक वर्ग पण पॅन इंडिया रादर परदेशी सुद्धा वेब प्लॅटफॉर्म हा जास्त ऍक्सेसिबल असल्यामुळे देशोदेशी ते बघितलं जातं. आणि त्याच्यामध्ये जे अजूनही सिनेमामध्ये थोडा ग्लॅमर कोशंट हा अपरिहार्य आहे. काही पद्धतीचे सिनेमे वगळता, हिंदी असेल मराठी असेल, तर तिथे जे काय ज्या कलाकारांना तेवढी स्पेस मिळाली नाही आजपर्यंत, ती या माध्यमात मिळाली. आणि असे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये गेल्या काही वर्षामध्ये असे काही कलाकार ज्या पद्धतीने आले आहेत आणि वाव कुठे होते हे असं झालं आहे. तर आय थिंक इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी आणि इट्स अ ग्रेट स्पेस टू एक्सप्लोर. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी आणि मी सतत प्रयत्न करत असते की चांगलं काम या माध्यमात मिळावं. सगळेच करत असतात, तशी मीही करत असते. आपल्याला सुयश टिळक जॉईन झालेला आहे, त्याचा एक प्रश्न अरे आहे. वा. वेब सिरीजच्या कंटेंटमुळे टेलिव्हिजनवर सुद्धा कंटेंट लेवलला एक्सपेरिमेंट होतील का, हा त्याचा क्वेश्चन आहे. आय विश. सुयश, तुझं मनपूर्वक अभिनंदन. टू स्टार्ट विथ, सुयशची एंगेजमेंट झाली आता आयुषी भावेशी. सुयश, मला आवडेल असं झालं तर, पण तसं होताना दिसत नाहीये आता. इट्स टू अर्ली टू से. पण जर आता बघितलंस तर क्लिअर कट असं एक डिव्हिजन आहे की मी कॉन्टेंट साईडला पण काम करते टेलिव्हिजनवर, तर तिथे नाही, हा कॉन्टेंट वेबचा आहे आणि हा कॉन्टेंट टीव्हीचा नाहीये. अजून अशीच चर्चा केली जाते. आणि क्लिअर कट असं असतं की ज्यांना असा कॉन्टेंट बघायचा तर त्या वेब बघतील ना, कारण एक्सक्लुझिव्ह नाहीये. प्रत्येकाकडे इंटरनेट हे माध्यम आहे. प्रत्येकाला आता माहित आहे हे OTT प्लॅटफॉर्म्स काय आहेत, त्याची टेक्निकल नो हाऊ आहे, त्यामुळे इझी ऍक्सेस आहे. त्यामुळे ज्यांना क्लिअर कट डिवाइड झालाय आता. एक मोठा वर्ग आहे जो आजही टीव्ही बघतो, पण त्या मोठ्या वर्गाला फार डिसरप्टिव्ह किंवा जे स्ट्रक्चर आहे त्याच्या पलीकडचं बघायचंच नाहीये. मी चांगलं वाईट म्हणत नाही, पण त्यांना नाही बघायचंय ते. त्यामुळे ते त्यांच्या टीव्ही या माध्यमाशी लॉयल आहेत. आणि ज्यांना काही वेगळं बघायचंय किंवा ज्यांना टेलिव्हिजनवरच्या साचेबद्धतेतनं बाहेर पडायचं आहे, ते वेब कॉन्टेंट बघतात. त्यामुळे सुयश, तू म्हणतोयस तसं जर झालं तर आय विल बी हॅपी. पण आता तरी मला नाही वाटत आहे असं, कारण टेलिव्हिजन त्या अर्थाने चॅलेंज नाही झालेला.
असं मला वाटतं की आता कोणी टीव्हीच बघत नाही असं झालेलं नाही. टीव्हीचा एक खूप मोठा ऑडियन्स आहे जो अजून टीव्ही, आहे. आणि त्याच्यात फॉर एक्झाम्पल मिडल साधारण 50-60च्या बायका ज्या आहेत, पुरुष जे आहेत, ज्यांना टीव्ही लावून एक चॅनल दिसतो, 2 चॅनल दिसतो आणि त्याच्यावरचा कॉन्टेंट ते कन्झ्युम करतात. तो एक्सपेरिमेंट करणारा ती जनरेशन नाही. आणि आता टेलिव्हिजन मोस्टली त्या एका ह्याला केटर करतोय असं मला वाटतंय. हा माझा अभ्यास नाही, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे लेट्स होप सुयश असं होईल, पण आय डोंट सी इट राईट नाव. विभाताई, आपल्याला अजून एक प्रेक्षकांचा प्रश्न होता की सुबोध भावे यांच्याबरोबर बालगंधर्वामध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण की ते पण एक स्त्री पात्र रंगवत होते आणि तू एक त्यांची धर्मपत्नी म्हणून त्याच्यात काम करत. तर तू कसं होतं, म्हणजे वियर्डनेस काही होता का, काही अनकम्फर्टेबल? नाही नाही, वियर्डनेस काहीच नव्हता. खूप एक्साइटिंग होतं निश्चितच. एक तर सुबोधला मी, माझा कॉलेजमधला मित्र आहे, तो कॉन्टेम्पररी आहे माझा, आम्ही खूप वर्ष ओळखतो एकमेकांना. आणि तो खूपच खूपच पॅशनेट आणि खूपच उत्तम नट आहे. आणि त्यांनी बालगंधर्व हे अख्खं प्रोजेक्ट बिल्ड केलं होतं. इट वॉज हिज बेबी अनेक अर्थाने. आणि खूप चांगले लोक त्याच्याशी, त्या ह्याच्याशी, रवी असेल, नितीन सर असतील, महेश असेल, कौशल असेल, म्हणजे एक से एक पत्ते काढले होते त्या प्रोजेक्टमध्ये. त्यामुळे तो खूप एक फुलफिलिंग आणि चॅलेंजिंग अनुभव होता. पण मला असं वाटतं की ऍक्टरला कायम तेच हवं असतं. आता मी कालपर्यंत जे केलं नाहीये ते मला करायला मिळावं, हेच ऍक्टरला हवं असतं. त्यामुळे तो जो पर्टिक्युलरली सीन होता त्याच्यामध्ये मला एक कॉन्सेप्च्युअली त्याच्या अभिराम भडकमकर लेखक आहे त्याचा, तर तेव्हा मला असं झालं होतं की अरे ही बाई, तिचं लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यावर तू तिला पुरुष, म्हणजे शी वॉन्ट्स अ मॅन इन हर लाईफ, तर पहिलं तिची इंटरॅक्शन एका स्त्री वेशातल्या पुरुषाबरोबर तिला काय आकर्षक वाटेल असा प्रश्न मला पडला होता. म्हणजे तिला पुरुष बघावा असं वाटतं ना, तिला स्त्री का बघ. पण त्याच्या पलीकडे जाऊन ती एस्थेटिक नावाची जी गोष्ट आहे की शी वॉज ऑस्ट्रक की बालगंधर्वांची माझं लग्न झालंय आणि इतका सुंदर आहे माझा नवरा, तर तो स्त्री वेशात किती सुंदर आहे ते मला, तर मला असं इट वॉज मोर ऑफ अ फॅन मोमेंट दॅन अ लव्ह मोमेंट फॉर हर. आणि तो तसाच प्ले पण केला गेला. जर बघितला सीन तर त्याच्यामध्ये 2 स्त्रिया एका इंटिमेट सीन मध्ये, ह्याच्यामध्ये कुठेही म्हणजे ते खूपच एस्थेटिक्स त्याच्यातलं इतकं स्ट्रॉंग बिल्ड झालं. तो सीन डिझाईन पण खूप एस्थेटिकली केला गेला. तो महेशने शूट खूप छान केला. आणि मोर दॅन दॅट सेक्शुअलिटी, इट वॉज मोर अबाउट द एस्थेटिक. त्यामुळे तो करताना वियर्ड तर काहीच नव्हतं, पण फार इंटरेस्टिंग होता अनुभव माझ्यासाठी. आणि जसं तू मेन्शन केलं की तो एक कसा इंटिमेट काइंड ऑफ सीन होता, तरी पण कुठे त्याच्यात वल्गॅरिटी वाटली नाही. खूप असा सोबर ज्याला आपण म्हणतो आपण, त्या पद्धतीने तो, आणि तो तुम्ही पडद्यावर पण खूप छान प्रकारे ते अभिनय करून मांडला होता, त्याच्यात काही डाऊटच नाही. विभावरी, ह्याच नोटवर मला विचारायला आवडेल, परेश मोकाशी, रवी जाधव, ह्या 2 असे डिरेक्टर्स आहेत की काहीतरी वेगळं करत असतात, एक्सपेरिमेंट करत असतात त्यांच्या चित्रपटातून. त्यांच्याबरोबर काम करण्याचं तुझं ट्युनिंग किंवा तुझं हे कसं आहे आणि काय एक्सपिरियन्स असतो तुझं त्यांच्यावर काम करायचं? मला एक चांगली गोष्ट काय वाटली की संदीप सावंत, परेश मोकाशी आणि रवी जाधव या तिघांच्याही पहिल्या सिनेमात मी काम केलंय. देवर ऑल 3 ऑफ देम वर डेब्युटंट. आणि त्यामुळे ना एक खूप वेगळ्या प्रकारचं एक्सप्लोरेशन असतं. चाचपडणं पण असतं, माझंही होतं. चाचपडणं म्हणजे अनश्युअर किंवा डिफिडन्स असतो असं नाहीये, पण तुम्ही जे तुमचं पहिलं नाटक, तुमचं हे खूप वेगळं असतं. एक सेकंड, चार्जिंगला लावते. हो हो, सॉरी गाईज. हा, तेव्हाचं तुमचं पॅशन आणि तेव्हाचं तुमचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. आणि ते रवी आणि परेशचं खूप इंटरेस्टिंग होतं. म्हणजे अत्यंत वेगळे आहेत ते 2 दिग्दर्शक म्हणून. सीन एक्सप्लेन करणं, सीन कन्सीव्ह करणं, करून घेणं, तो सीन पाहणं इन देअर माइंड, या दोघांचा अप्रोच कम्प्लिटली वेगळा आहे. रवी हा ऍड फिल्म मधला माणूस आहे, त्यामुळे त्याचं व्हिज्युअल नरेशन खूप वेगळं आहे. परेश नाटकातला माणूस आहे, तो स्वतः लेखक आहे, त्याचं नरेटिव्ह वेगळं आहे.
त्यामुळे एखाद्या कलाकाराकडनं काय कसं काढून घ्यायचं हा त्या दोघांचाही अप्रोच खूप वेगळा होता. आणि मला हे काय एक्साइटिंग वाटतं, आता उदाहरणार्थ गजेंद्र अहिरे हा दिग्दर्शक असा आहे की जो तुम्हाला पुश करत 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 तुमच्याकडनं निचोड लेत आहे तुमच्याकडनं परफॉर्मन्स. खरं तर त्याची एक खरं वेगळी स्टाईल आहे. तर मला असं वाटतं की रवी आणि परेशचा अप्रोच वेगळा असला तरी मला ते जास्त एक्साइटिंग वाटतं, कारण तुम्ही मग वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पण त्या दिग्दर्शकांशी डील होता. खरं त्यामुळे परेशसाठी इट वॉज इज लेबर ऑफ लव्ह, रवीसाठी इट वॉज इज लेबर ऑफ लव्ह. आणि आय वॉज लकी टू बी अ पार्ट ऑफ बोथ दोज डेब्युटंट्स फर्स्ट फिल्म. आणि त्यामुळे माझ्यासाठी इट इज अ मेमोरेबल एक्सपिरियन्स, चॅलेंजिंग आणि तितकाच एक्साइटिंग, ग्रॅटिफाईंग. विभावरीताई, इंडियन मॅजिक आहे, ऋषिकेश दादा, श्रेयन गोडबोले, सुरूर, हे सगळे एक क्रिएटिव्ह लोक आहेत आणि तुमचे प्रोडक्शन हाऊस. येत्या काळात आम्हाला वेब सिरीजच्या स्वरूपात काही इंडियन मॅजिक आहे प्रोडक्शन करण्यात दिसणार आहे का? हो, निश्चित. गेल्या 1 दीड वर्ष आम्ही थोडा अल्पविराम सगळ्यांनीच घेतला होता, तसं आम्ही घेतला हो होता. पण पॅन्डेमिक हो सुरू झालं तेव्हा आमची काही शोज ऑन एअर नव्हते, लकीली हो असंच म्हणायला पाहिजे. कारण ज्यांचे शोज ऑन एअर होते त्या सगळ्या प्रोड्युसर्स, त्या कलाकारांना कुठल्या दिव्यातून जावं लागलं आहे हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. इट वॉज नॉट इझी. पण आम्ही जरा थांबलो होतो की सगळं निवळू दे आणि आपण मग आपली प्रोसेस सुरू करू. त्यामुळे आम्ही आता टेलिव्हिजन, आपला कन्व्हेन्शनल टेलिव्हिजन आणि वेब स्पेस या दोन्ही ह्याच्यामध्ये आता नवीन काही पिक्चर्स आणि हे नव्याने सुरू करतो आहोत. आणि होपफुली काही चांगले OTT प्लॅटफॉर्म्स, आता आपल्याकडे प्लॅनेट मराठी सारखा OTT प्लॅटफॉर्म आहे की ज्यांना अक्षय बर्मा. डेडिकेटेड, अक्षय बर्दापूरकर, पुष्कर आणि आदित्यचा, की त्यांना नवीन मराठी, एक्सक्लुझिव्ह मराठी कॉन्टेंट वेगळ्या प्रेक्षकांना द्यायचा आहे आणि ते खूप वेगळा विचार करतात खरं त्या स्पेसचा सुद्धा. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय काही वेगळं करण्याचा आणि लेट्स होप व्हेरी सून वी विल कम आउट विथ समथिंग. नक्कीच आम्हाला काहीतरी चांगलं इंडियन मॅजिक आयकडनं बघायला मिळेल. आणि विभाग ऍज अन ऍक्टर म्हणून अपकमिंग प्रोजेक्ट्स काही तुझे त्याच्याबद्दल सांग. एक तर ब्रीदचा सेकंड सीझन, ब्रीद इन टू द शॅडोजचा सेकंड सीझन आता सुरू होईल. त्याचं शूटिंग सुरू होईल. ते सगळं स्थगित होतं पण आता होईल ते. नेटफ्लिक्सवर एक ट्रायल बाय फायर नावाची अँथॉलॉजी आहे, त्याच्यात मी काम करते. त्याचं शूटिंग अर्ध झालंय, अर्ध आता परत थांबलंय, ते होईल सुरू. ते पण एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर सिटी ऑफ ड्रीम्सचा दुसरा सीझन पण केला आहे मी, जो आता येईल कधीतरी लवकरच होपफुली. आणि एक शॉर्ट फिल्म, खूप सुंदर शॉर्ट फिल्म आहे, त्याचं शूटिंग या मंथेंडला आहे. खूप वेगळा कॉन्टेंट आहे आणि खूप त्याचं अप्रतिम स्क्रिप्ट आहे. अबीर कुलकर्णी नावाचा यंग डायरेक्टर आहे. त्याची शॉर्ट फिल्म मी अजून शूटिंग सुरू व्हायचंय. ओळखतोस का तू त्याला? अच्छा, व्हेरी नाईस. तर ते मी करीन. आणि अजून 1-2 प्रोजेक्ट्स पाईपलाईन मध्ये आहेत, पण ती पाईपलाईन म्हणून कधी बाहेर येते त्याची मी वाट पाहते. पण आहे काय काय इंटरेस्टिंग. लेट्स सी. विवारिताई, तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रोड्युसर म्हणून आम्हाला तू दिसू दे, ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून दिसू दे, आणि नाटकात पण तुझे जास्तीत जास्त काय म्हणतात आपण स्टेजवर तुझा वावर दिसू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आणि आज आमच्या चॅनलवर आलीस, एवढ्या छान गप्पा मारल्यास, प्रेक्षकांचे प्रश्न घेतलेस, त्यांना उत्तरं दिलीस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला पण सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. काळजी घ्या, प्लीज बी केअरफुल. आणि लेट्स होप आपण यातनं लवकर बाहेर येऊ आणि खूप चांगलं काम एकत्र करू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. येस, यू टू. बाय.